बघा तर महत्त्वाची अपडेट आहे. ज्यांची घरकुल योजना म्हणजे घरकुल योजनेअंतर्गत 2025 मध्ये आता घरे बांधत आहे त्या लोकांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. घरकुल लाभार्थ्यांना आता 5 ब्रास वाढू मोफत हे सरकार पुरवणार आहे. तर ते कशा पद्धतीने मिळवणार आणि कोणत्या ॲपवर नोंदणी करावी लागणार ते सर्व या व्हिडिओमध्ये दिलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर घरकुल धारकांना 5 ब्रास मोफत वाढू मिळणार. तर जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि काय आहे प्रोसिजर सर्व तुम्ही माहिती करून घ्या. तर फ्री सँड फॉर घरकुल योजना. तर घर बांधण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने घरकुलधारकांसाठी 5 ब्रास वाढू मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तर या निर्णयामुळे घरकुल बांधणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि घर उभारणीचा खर्च काही प्रमाणात कमी होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतला गेला आहे. तर कोण पात्र असेल आणि अर्ज प्रक्रिया कशी असणार ते आपण बघूया. तर घरकुल योजना किंवा प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत लाभार्थी असलेले नागरिक ज्यांनी घर बांधणीसाठी सरकारी मान्यता घेतली आहे, संबंधित जिल्ह्याच्या महसूल विभागात नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांना ही सुविधा दिली जाईल. तर ऑफलाईन अर्ज प्रक्रिया बघा. तर महसूल विभागाच्या अधिकृत कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. बघा तुम्हाला अर्ज कुठे करावा लागणार. तर महसूल विभागाच्या अधिकृत कार्यालयात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागेल. अर्जासोबत घरकुल मंजुरीपत्र, ओळखपत्र आणि बांधकाम परवानगी दस्तऐवज संलग्न करावे लागेल. पात्र नागरिकांना 5 ब्रास वाढूची परवानगी पत्राद्वारे दिली जाईल. वाढू संबंधित अधिकृत घाटावरून सरकारी नियमानुसार वाहतूक करून नेता येईल. लवकरच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून अधिकृत वेबसाईटवर त्यासंबंधी माहिती जाहीर केली जाईल. याशिवाय तुम्ही यासाठी शासनाच्या महाखनिज ॲपवर सुद्धा नोंदणी करू शकता. बघा महाखनिज ॲप आहे सरकारची, त्याच्यावर तुम्ही नोंदणी करू शकता. तर वाढू ठेक्याची किंमत प्रति ब्रास 137 रुपये, त्यावरून 600 रुपये रॉयल्टी, 10% DM, जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी तसेच सॉफ्टवेअर कंपनीचे शुल्क याचा समावेश होतो. यामुळे एकूण किंमत सुमारे 1250 ते 1350 रुपये प्रति ब्रास असेल. बघा तुम्हाला फक्त एवढी किंमत द्यावी लागेल. तर राज्यातील वाढू धोरण आणि कृत्रिम वाढूचा पर्याय. तर मागील काही वर्षात नदीतील वाढू उपशांवर निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे सरकारने एम-सँड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. एम-सँड म्हणजे काय? तर एम-सँड म्हणजेच मॅन्युफॅक्चर्ड सँड जी दगड क्रशिंग प्रक्रियेद्वारे तयार होते. तर ही नैसर्गिक वाढूला एक उत्तम पर्याय आहे कारण ती पर्यावरणपूरक आणि मजबूत असते. पुढील काही वर्षात एम-सँड वापर मोठ्या प्रमाणात बंधनकारक केला जाणार आहे. सरकारी प्रकल्पासाठी कृत्रिम वाळू हा अनिवार्य आहे. 2025-26 पासून राज्यातील सर्व सरकारी बांधकामामध्ये किमान 20% कृत्रिम वाळूचा वापर बंधनकारक असेल. बघा जे कृत्रिम वाळू असते तिचा वापर बंधनकारक करण्यात येणार आहे. 2026 ते 27 पासून सर्व शासकीय प्रकल्पामध्ये 100% कृत्रिम वाळूचा वापर केला जाणार आहे, जेणेकरून नैसर्गिक वाळूचा बेसुमार उपसा रोखता येणार आहे. वाळू उपलब्धतेसाठी नवीन नियम आणि वेळापत्रक. तर बघा राज्यातील वाळू उपसा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने एक निश्चित वेळापत्रक लागू केले आहे. वाळू घाटाचे लिलाव आणि पर्यावरण मंजुरीचे नियोजन, तालुका व जिल्हास्तरीय समित्यांच्या बैठका, वाळू उपशांसाठी तांत्रिक अहवाल तयार करणे, महसूल विभाग आणि पर्यावरण सल्लागाराकडून अंतिम मंजुरी. तर याचे फायदे बघा. घरकुल बांधणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. वाळू मोफत मिळाल्याने बांधकाम खर्च कमी होईल. नदीतील वाळू उपशांवर नियंत्रण. तर पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल. एम-सँडला चालना मिळेल. तर कृत्रिम वाळूचा अधिक वापर वाढेल. परिणामी नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण होणार. शासकीय प्रकल्प जलद पूर्ण होतील. तर घरकुल आणि इतर पायाभूत सुविधा गतीने उभारता येणार आहे. तर पुढील घोषणा कधी होणार? तर बघा राज्य सरकार लवकरच अर्ज प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती जाहीर करेल. मोफत वाढू योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर नियमित अपडेट तपासावेत. तर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाढू मोफत मिळणार असून अन्य नागरिकांना महिन्यातून एकदा 10 ब्रास वाढू सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. बघा अन्य नागरिकांना
म्हणजे जे घरकुलाच्या व्यतिरिक्त आहे त्यांना 10 ब्रास म्हणजे एकच वेळा हे उपलब्ध होणार आहे. 10 ब्रास वाढू सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांनी मिळकत उतारा आधार कार्ड आणि बांधकामाचे लोकेशन या कागदपत्रासह प्राथमिक नोंदणी करावी लागेल. तसेच वाळूचा साठा उपलब्ध झाल्यानंतर वाळू मागणीसाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागणार आहे. तर अशा पद्धतीनं ही माहिती आहे. तर बघा, आता तुम्हाला अशा पद्धतीनं सरकार जे नोंदणी करतील त्यांना किंवा जे फॉर्म भरतील आणि जे काही व्यवस्थित अपडेट आहे ते त्यानुसार काम करणार किंवा अप्लाय करणार त्यांनाही मोफत वाळू फायदा मिळणार आहे. ते पण 5 ब्रास आणि अदर जे बांधकाम करतील त्यांना 10 ब्रास. तर अशा पद्धतीनं वाळू उपलब्ध होणार आहे. चला तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती नेक्स्ट व्हिडिओत घेऊन. याच्यावर परत आणखी काही माहिती असेल किंवा अर्ज प्रक्रिया सुरू झाली असेल तर तेव्हा आपण याच्यावर परत व्हिडिओ घेऊया.